थोडी सागर आई थोडे शंख शिंपल कधी चांदणे पुर तुझ्या डोळ्यात वाचले. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि बर्थडे मंथ चालू झालेला आहे फाल्गुनीचा. हा म्हणजे आता ब्लॉग ज्या दिवशी जाईल त्या दिवशीचा बर्थडे मंथ चालू झालेला आहे. सो बर्थडे मंथ तर काहीतरी स्पेशल व्हायलाच पाहिजे. हो, मागच्या बर्थडेला कुठे गेलेली ना? मागच्या बर्थडे मागच्या बर्थडे लास्ट बर्थडेला काय बोलतात, सो माहिती झालेलं आधीच की प्रेग्नेंट आहे. सो तेव्हा रिव्हील केलेलं ना आपण? नव्हतं रिव्हील केलेलं, फॅमिलीज मध्ये माहिती होतं फक्त. साबीला असं होतं की सगळ्यांबरोबर स्पेंड करायला पाहिजे की नेक्स्ट मंथ नेक्स्ट इयर मदरहूड असं होईल. सगळ्यांना बोलवलेलं बर्थडेला. हा, तसं सगळ्यांना मी हिच्या बर्थडे साठी इन्व्हाइट केलेलं. आणि आम्ही वन नाईट स्टे करायला गेलेलो लोणावळ्याला. खूप मस्त स्टे होतं, ते अमेझिंग स्टे होतं. आणि नंतर मग इथे फॅमिली सोबत खूप भारी असं बर्थडे सेलिब्रेट केला. दिस टाइम समथिंग एल्स. मी त्या लिंक तुम्हाला याच्यात टाकेल, तुम्ही सगळे बर्थडे बघा हिचे मी कसे सेलिब्रेट केले. इव्हन प्री बर्थडे, पोस्ट बर्थडे, सगळे बर्थडेच्या लिंक्स मी टाकेल. ह्या वेळेस तुम्हाला खूप वेगळा प्लॅन दिसणार आहे. ज्ञान आली आहे. ज्ञानाला तुम्हाला जसं की सांगितलं मी, ज्ञानाला एक शॉर्ट ट्रिप करून आणली आहे सध्या कोल्हापूर महाबळेश्वर. आणि आता एक वेगळी ट्रिप तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण कुठे आहे तोपर्यंत गेस करत राहा कमेंट सेक्शन मध्ये, कारण की सगळ्या ज्ञानाचे डॉक्युमेंट्स रेडी आहेत, सगळ्या गोष्टी रेडी आहेत. आणि आज मॅडम थोडंसं मेकओव्हर करणार आहे. का तर बाहेर जायचं म्हणून वाटतं मला. आज मॅडम मेकओव्हर करणार आहे, कारण की दोघींचं सुद्धा मेकओव्हर सेशन म्हणजे तुझं आणि ज्ञानाचं, माझं आणि वहिनीचं. क्या मेरे मम्मी ने क्या किया है मातोश्री, ये देखो तेरे साथ जुलूम हो रहा है. ये दोनों नको माझे बोलते. आई सुद्धा आज लवकर आलेल्या स्कूलमधून. लास्ट डे ऑफ मंथ आहे, सगळे लवकर येतात त्यांच्या इथे. मस्त आहे रे तुमचं मराठी स्कूलचं, भारी आहे ना? मराठी स्कूल जिंदाबाद. तर त्या लवकर आलेल्या आहेत, तर मस्त त्या नातींबरोबर टाइम स्पेंड करणार. आणि आम्ही दोघं छान असं ग्रूमिंग सेशन करणार आहोत. खूप टाइमपासून करायचं होतं, तर फायनली आज दिवस आलेला आहे. बाकीच्या ब्लॉगमध्ये मी आणि वहिनीच जास्त तुम्हाला दिसणार आहेत आज, तो नक्कीच बघत राहा. मी जातो माझ्या कामाला, यांचं हे काम करत बसतील. आजीचं काम करते, बाबांचं काम करून गेलेले आहेत आजोबा. आणि मोठे बाबा पण आता निघालेले आहेत. चल बघा, मॉर्निंग रुटीन सकाळी उठलेली आहे नानू. आणि आता आम्ही नवीन काय काय पराक्रम करायला लागलो. अशी ठेवली का आम्हाला पलटी व्हायचं असतं, क्रॉल करायचं असतं. नाही, क्रॉल करायचं असतं ना मला आता. आणि एवढी थकते क्रॉल करून की मग सगळ्यांना आऊ चालू होतं. आजोबा चालले बघा कुठेतरी. आजोबा कुठे चालले तुम्ही? उचलून पाहिजे. आजोबा दिसले की उचलून पाहिजे. ए नानुडा काय झालं रे नानुडाला? कपडे ओढते फक्त बस. चल बाय बाबाची. आज तू बाबा येतो नंतर ऑफिस मधून. बाय. तर आमचा मेकओव्हर करायला राणीताई आलेल्या आहेत, तर क्वीन्स मेकओव्हर मधून. तर यांनीच लास्ट टाइम वहिनीचं सुद्धा स्मूथनिंग केलेलं आणि आमच्या बेबी शॉवरला सुद्धा आलेले. खूप क्यूट असे प्रेझेंट्स दिलेले, आम्हाला गिफ्ट दिलेले, फुल फॅमिली आलेली. आणि आज माझं आणि वहिनीचं दोघींचं सुद्धा ते छान असं स्मूथनिंग करणार आहेत. दादा इन्स्ट्रक्शन देऊन गेले की हिचे केस किती कट करायचे. लास्ट टाइम दादाने मला घेऊन गेले आणि डायरेक्ट एवढे केस कट करून आणले. आता पण सांगितलं एवढे केस कट करा. तुम्हाला काय इन्स्ट्रक्शन दिलेत, किती कट करायचे? मला त्या शोल्डर पर्यंत सांगितले. बिचारी ग. तर ते बघत होते, आता मी बघते, मी नाही कट करत.
सो आम्ही टर्न बाय टर्न करतोय. तर लास्ट टाइम वहिनीचे स्मूथनिंग यांनीच केलेलं ना, छान झालं आणि खूप मस्त रिझल्ट आलेलं. तर आम्ही त्यांना स्पेशल रिक्वेस्ट वरती सांगितलं की तुम्ही प्लीज घरी येऊन आम्हाला ट्रीटमेंट करा, बिकॉज बिलकुल पॉसिबल नाहीये ट्रॅव्हल करणं, कुठे जाणं या मुलींना घेऊन. आणि आम्हाला काय बोलतात मेकओव्हरची खूप गरज आहे दोघींना पण. सो त्या विथ स्पेशल रिक्वेस्ट इथे जुईनगर वरून इथे आलेल्या आहेत आमच्याकडे. थँक्यू सो मच. आणि तुमचे काही क्लासेस सुद्धा आहेत ना? माझी अकॅडमी आहे, ब्रांच आहे, एक नेरूळला एक जुईनगरला. अच्छा. तर माझे सलून पण आहेत, तर दोन्ही साईडला स्टाफ सो ते क्लासेस सुद्धा घेतात. सगळे डिटेल्स मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचे देईल. आणि बाकी असेच तुम्ही बघा. मेकओव्हर तर दिसेलच लास्ट पर्यंत व्लॉग मध्ये दोघींचा. सो फायनली आमची स्मूथनिंग झालेली आहे दोघांची सुद्धा. सो स्मूथनिंग केलेली आम्ही, बाकी काही केलेली आहे. बुटॉक्स ना, बुटॉक्स बोलतात ना ते वगैरे, कॅरेटिन वगैरे नाही केले. सिम्पल स्मूथनिंग केलेली आहे आणि खूप छान केलेलं आहे यांनी. पर्सनली आम्हाला खूप आवडलं. तर आमची थोडीफार रिक्वेस्ट होती यांना की आम्ही दोघी जण लाईक न्यूली मॉम्स आहोत, तर आमची एक रिक्वेस्ट होती की तुम्ही इथे येऊन पर्सनली आम्हाला होम वाला हे द्या, करून द्या, सर्व्हिस करून द्या. आणि त्यांनी खूप छानपैकी केलं. आणि त्यांना मी विचारलं किती टाइम मध्ये होईल, तर त्यांनी अप्रॉक्स 3 hours असं सांगितलेलं आणि विदिन 3 hours कम्प्लिटली केलं. आणि खूप सारे आमचे सुद्धा लाईक बेबीज असल्यामुळे हे ते मॅनेज करून खूप छानपैकी केले. सो यांचे जे डिटेल्स आहेत सलोनचे ते मी सगळे डिटेल्स मेन्शन करते. यांचे 2 सलोन्स आहेत, जसे त्यांनी स्टार्ट ऑफ द ब्लॉग आपल्याला सांगितले, जुईनगरला आणि एक नेरूळला. सो ते क्लासेस सुद्धा घेतात, अकॅडमी सुद्धा आहे त्यांची. सो नक्कीच त्यांना व्हिजिट करा. आम्हाला तर पर्सनली खूप जास्त आवडलं आहे. सो वी हायली रिकमेंड. वहिनी तर सेकंड टाइम केलंय, कारण मी फर्स्ट टाइमच केलेलं तर मला खूप जास्त आवडलेलं. तर मी सेकंड टाइम पण त्यांच्याकडून पण देतात. सो हे होम सर्व्हिसेस सुद्धा देतात. सो आमच्यासारखे जे न्यूली मॉम्स असतील, ज्यांना स्वतःला असं पॅम्पर करून घ्यायचं असेल, ज्याला मुंबईमध्ये पॉसिबल नसेल, सो नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा. छान. आणि मेकअप सुद्धा ते करतात. मेकअप पण करतो आम्ही, हेअरस्टाईल. आणि कुठे लांब जरी डेस्टिनेशन मेकअप ऑर्डर असेल तरी आम्ही सुद्धा करतात. सो त्यांचा इंस्टाग्राम हँडल सुद्धा इथे मेन्शन करेल, तिथे नक्कीच त्यांचं चेकआउट करा. तोपर्यंत आमची बघा हे कमेंट करून सांगा किती आवडले की नाही. थँक्यू. ए नानो, कोण फ्रेंड आहे तुझा? फ्रेंड आहे तुझी? फ्रेंड आहे. तिथे घ्यायला खाली काय खाऊन सफरचंद घ्या, अर्धा किलो नारळ पाणी घ्या. मॅडम ड्रायव्हिंग आज, ज्याची गाडी त्याला दिलेली बरी, जास्त दिवस चालवून जमणार नाही. का माझ बीच लावून आम्ही चाललो आहोत आता म्हात्रे काकांना बघायला. एवढ्या पुढे सीट का करतो? चल चल चल. नाना मस्त आईकडे खेळते. आणि सावी झोपली आहे का? सावी सीन काय झालं? हा सीन आहे का आता? काय सीन झाला? मला वाटलं गेअरवाली. बघितलं असं असतं. आणि सगळ्यात मोठा ताजीव असा आहे की गाडी घेऊन 15 दिवस झाले आणि पहिल्यांदा चालवते. बोलत होती एका ट्रिपला चालवायची. कोणत्या ट्रिपला? महाबळेश्वरला. पण मी दिली नाही. म्हटलं ज्ञाना चिवचिव करेल म्हणून नाही दिली. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे.
अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अपुनी, अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अपुनी.